वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमची लाडकी ॲडव्हेंचर बटरफ्लाय तनू आणि हा तुमचा वैभव सावंत. आणि आम्ही चाललोय एका ट्रिपला. तर बेसिकली अजूनही माझी तब्येत ठीक नाही आहे, पण मधल्या एका काळात मी एक टोमणा टाकला होता इंस्टाग्रामला एका माणसाला की बरं नसताना थोडंसं वेकेशनवर नेलं पाहिजे. तर त्याच्यामुळे बहुतेक उपरती झाली आहे का अशीच झाली उपरती त्या टोमण्याचा. त्याचं म्हणणं असं आहे की त्याने तो टोमणा बघितलेला नाहीये, कारण त्याच्याकडे इंस्टाग्राम नाहीये, पण तो माझ्या अकाउंटवरून इंस्टाग्राम बघत असतो. सो बेसिकली त्याने बघितला असेल अशी मी आशा करते आणि त्याच्यामुळे ही उपरती झालेली आहे. त्यामुळे आम्ही आता एका छोट्या अशा ट्रिपला चाललोय. तर बेसिकली आम्ही कुठे चाललोय, आम्ही चाललोय भंडारदऱ्याला. तर भंडारदऱ्याला वैभव जाऊन आलेला आहे ना माझ्या आधी कुठेतरी एका ठिकाणी तुझ्या आधी. सो माझ्या आधी वैभव भंडारदऱ्याला जाऊन आलाय त्याच्या मित्रांसोबत. त्यांचे DT चे फ्रेंड्स जे आहेत ते सगळे लोक गेले होते, पण आता आम्ही दोघं जण पहिल्यांदा चाललोय एकत्र ॲज अ कपल. आणि मी तर पर्सनली पण कधीच भंडारदऱ्याला गेली नाहीये. तर भंडारदरा एक्सप्लोअर करायला आम्ही चाललोय. आणि आत्ता वाजले 3:40, कारण वैभवचं नेहमीप्रमाणे ऑफिस करून मग वैभव येणार, मग आम्ही निघणार, मग सुट्टीचं प्लॅनिंग करणार. सो खूप मोठी प्रोसेस असते. तर त्याच्यानंतर आम्ही चाललोय फायनली. छोटीशीच ट्रिप आहे, 1 डे ट्रिप आहे. आम्ही जाणार, थोडंसं स्टे करणार, थोडी एन्जॉय करणार, जसं आपण भावली डॅमला केलं होतं. नाही, आपण भावली डॅमचा व्हिडिओज नाही बनवला होता. सो बेसिकली भावली डॅमचा फक्त एक रील आहे माझ्या इन्स्टावरती, बाकी आम्ही व्हिडिओ बनवला नव्हता. सो तिथे जसं आम्ही एक दिवस राहून थोडंसं बार्बिक्यू वगैरे जरासं एन्जॉय करून आलो होतो, तसंच इथे पण जाऊन थोडंसं एन्जॉयमेंट करून आम्ही पार्टी येणार आहोत. आणि आम्ही कुठून चाललोय, तर आम्ही चाललोय मुरबाड मधून, आमच्या फेवरेट ठिकाणाहून. ऍक्च्युली तिकडून पण एक रोड आहे ना वैभव? कुठून? इकडून पण एक रोड आहे, त्या साईडने रोड आहे, नाशिक साईड आग्रा हायवे पण आहे. पण तिकडे थोडं ट्रॅफिक दाखवत होतं, त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की मुरबाड मधून सरळगावला जायचं, सरळगाववरून किनवली मार्गे शहापूरला जायचं आणि मग तिकडे जायचं. सो बघूया आपल्याला किती वाजतायत पोहोचायला. बाकी बुकिंग वगैरे आपली सगळी डन आहे यावेळी. सो तिकडे काही जास्त कष्टाचं काम नाहीये, पण बघूया. अशा प्रकारे आम्ही ट्रॅफिक चुकवण्यासाठी हिलिंग मोडले. तर काय बोलू मी आता, बोलायला काही शब्दच नाही राहिलेत. एवढा घाणेरडा रस्ता आहे ना, अरे देवा देवा. स्टेट हायवे तर काहीतरी स्टेट हायवे का कसला तरी हायवे, पण एवढा खराब आहे अवस्था. आणि तिकडून आम्हाला ट्रॅफिक चुकवायचं होतं, म्हणून मी मुरबाडमध्ये आलो आणि मुरबाडमधून कुडवली MIDCतून शहापूरला जायचं असं आमचा प्लॅन. कळलं का? रोड बघता आम्हाला असं वाटतं आम्ही ट्रॅफिकमधून गेलो असतं तर बरं झालं असतं. आणि हा माणूस हळूहळू हसतोय फक्त. तुला हिल करायला, हिलिंग स्टेशन. हो हिल करायला. बाई, जंगलातून जायला आनंद वाटतोय, पण रस्ता काय डेंजर. चला. वैभवचं म्हणणं असं आहे की हा आधी चढाव होता आणि आता त्यांनी हा कापलाय डोंगर. आणि तेव्हा मी झोपेतच आलो होतो रात्री. माझ्या बाबा जास्त विश्वास पण ठेवू नका असं मला वाटतंय. छोटा कापला कसा असेल, भले एक्सटेंड केला असेल तरी कापलाय असं मला वाटतं. मग ते एक्सटेंड करण्यासाठी काढला असेल. असं डीप पण केलंय थोडंसं असं वाटतंय मला. असं. आणि आम्ही पुन्हा एकदा घोटीमध्ये हजेरी लावायला चाललेलो आहोत. वैभव काय म्हणणं आहे तुझं? माझी 6वी हजेरी आहे. वैभव म्हणतो इथे आमचं असं प्रेझेंटिव्हाला काहीतरी लिहून ठेवा, कारण आम्ही इथे येतच असतो. पेस्ट कंट्रोलचं कसं चार्ट असतं तसं घेऊन पेस्ट कंट्रोलचं चार्ट असतो तसं. सो इथे आम्ही खूप येत असतो. तर आम्ही चाललोय पुन्हा एकदा घोटीला. आणि वैभवचं असं म्हणणं आहे की वैभवचा जो पेट्रोलचा टँक आहे तो गडबडला असेल. भरपूर दिवसांनी वैभव म्हणतो पेट्रोलचा टँक बोलत असेल, मालिक आज मुझ पे कितना है, मेहरबान हो गए, गलती से भर लिया क्या. कारण मोस्टली आम्ही सिटीमध्ये CNGच वापरतो, फक्त बाहेर कधी जातो तेव्हा पेट्रोल वापरतो. सो चलताय. चलो. हा ब्रिज तुम्ही खूप वेळा आमच्या व्हिडिओ बघितला असाल. सो चला, घोटी मार्गे भंडारदरा. हा हे रिसॉर्टला जाण्याचा रोड फुल जंगलातून चाललाय. म्हणजे आमच्यासाठी जंगल आहे, कारण अननोन असलं की ते जंगल वाटतं. नाहीतर आमच्या वडवलीच्या ह्याच्यापेक्षा कत्री आहेत. पण अननोन आहे
मध्ये काम चालू आहे रस्त्याचं भरपूर ठिकाणी, त्यामुळे रस्ता बऱ्यापैकी आम्हाला खराबच भेटलाय. त्यात आम्ही कुडवलीतून येण्याचा डिसिजन घेतला तर तिकडे सुद्धा आम्हाला खराब रस्ता भेटला. बाकी आम्हाला हायवे चांगला भेटला मधला तो आपला कसारावाला. बाकी रस्त्याची अवस्था अशीच होती, त्यामुळे थोडासा प्रवास बोरिंग झालाय. बट चलेगा, अभी अच्छा मिलना चाहिए बस सब, है ना. सो फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टला पोहोचलोय. कसं रिसॉर्ट आहे ते थोड्या वेळाने दाखवतो, आधी फ्रेश सो तुम्हाला मी एक पटकन रूम टूर देते, कारण त्याच्यानंतर रूमची अवस्था घाण होईल. त्यामुळे एक चांगल्या रूमची रूम टूर देणं गरजेचं आहे. त्यामुळे कितीही दमलं तरी आम्ही पहिल्यांदा हे काम करतो की रूम टूर देतो, कारण एवढी चांगली प्रॉपर्टी असते आणि जर तुम्हाला चांगली रूम टूर नाही भेटली तर काय फायदा. त्यामुळे आधी रूम टूर. सो इथे आहे ही नाईट लाईफ. बाकी तर आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये देऊ. आणि ही आहे आमची प्रॉपर्टी, म्हणजे हे कॉटेज आहे आमचं, ज्याला असं त्यांनी बांबूचे कर्टन्स टाईप केलं आहे. आणि वैभव इथे बसून ऑफिसचं काम चालू झालेलं आहे. तर हा पॅसेज दिला आहे त्यांनी रिलॅक्स व्हायला. काहीच रूमना हा पॅसेज आहे, तर इथे तुम्ही बसून एन्जॉय करू शकता. तू किती दाखवतोस, सगळीकडचं हे दाखवतोय का. आणि ह्याचं ऑफिसचं काम चाललं आहे. तर इथे अशी खॉट टाईप दिलेलं आहे आणि इथून आपण रूममध्ये एंटर होतो. रूममध्ये एंटर झाल्यानंतर इथे त्यांनी टी व्ही दिलेली आहे. सो तुम्ही टी व्ही बघू शकता. पण नेचरमध्ये येऊन टी व्ही बघायचं म्हणजे काय, पण ठीक आहे, जर तुम्हाला बघायचं असेल, बोर झालात तर तुम्ही टी व्ही बघू शकता. देन इथे बॅग ठेवायला किंवा बसायला असं एक दिलेलं आहे. आणि इकडे आहे एक विंडो, ह्याच्या दोन्ही साईडला विंडो आहे. इकडे पण विंडो आहे आणि इकडे पण विंडो आहे. तर ह्याच्या पलीकडे काय आहे, दिवसाचं तर मी दाखवेनच, पण रात्रीचं पण बघा, किर्र झाडी आहे पूर्ण वरपर्यंत. सो मस्त आहे. मी उघडणार नाही कारण उगाच कोणतरी यायचं. आणि इथे आहे हे मस्त मस्त लॅम्प्स, साईड टेबल्स, इंटरकॉम. आणि हा आहे आपला छान छान बेड, कॉम्फी बेड मला खूप आवडलं आहे. एक तर कम्फर्टेबल आहे आणि हे जे काय केलं आहे ना ते युनिक आहे, म्हणजे आवडलं मला. त्यामुळे हे खूप छान आहे. आणि त्याच मटेरियलच्या टाईपमध्ये, म्हणजे इथे बांबू टाईपमध्ये सगळं केलेलं आहे. बांबूचंच असतं आय थिंक सो. हे मला माहीत नाही कशाचं असतं, पण त्या स्ट्रक्चरमध्ये थोडंसं बनवलेलं आहे वुडन टाईपमध्ये. अगेन इकडे एक साईड टेबल आहे. अँड ॲक्च्युअलमध्ये इथे टॉर्च असते. आय डोंट नो ती कुठे आहे, त्यांना विचारावं लागेल, कारण इथे टॉर्च असते. सो दॅट तुम्ही रात्रीचे जर प्रॉपर्टी फिरणार असाल तर तुम्हाला ते उपयोगी पडते, पण इथे दिलेली नाही आहे, तर विचारावं लागेल कुठे आहे. देन इथे एक विंडो आहे, ज्यातून आपल्याला मगाशी आपण जो खॉटवरून बघितला वैभवला तो परिसर इथून दिसतो. सो दोन्ही साईडला विंडोज. देन त्यांनी आत्ता जस्ट आमच्यासाठी कॉफी आणलेली आहे. तुम्ही कॉफी बनवू पण शकता. इथे कॉफी बनवण्यासाठी सगळं साहित्य अँड केटल दिलेली आहे, तर कंटिन्यू तुम्ही कॉफी बनवू शकता. बट मला रेग्युलर कॉफी पाहिजे होती न बनवता, कारण मी खूप थकून आले, त्यामुळे मी इथे घेतले. अँड इकडे आहे वॉशरूम्स मी पण नाही बघितलेत, सो मी तुमच्यासोबतच बघते. सो या वॉशरूम्स पण खूप छान आहेत. वॉशरूम्समध्ये बेसिक आपलं दिलेलं आहे टॉयलेटरीज. अँड हा माझा आवडता मिरर, जो आपला तालिशमध्ये पण होता, तोच सेम मिरर आहे. जस्ट आम्ही फ्रेश झालो. आणि वैभव काय दिसले तुला? फॅन. तर हा फॅन मी बघितलंच नव्हतं आणि छप्पर पण बघितलं नव्हतं. सेम बांबू वर्कमध्ये छप्पर आहे आणि हा फॅन आहे क्यूटचा. खूपच छान फॅन आहे, आवडला मला. वैभव आपण असं एक फॅन घेऊया हॉलमध्ये. असू दे ना, घेऊया ना. रात्रीच्या जेवणाचं टायमिंग झालं आहे. आम्ही चाललो जेवायला. एवढी नीरव शांतता आहे ना की माझाच आवाज मला मोठा वाटतोय. इवन तो छोटा आहे तरीसुद्धा. तो इथे आम्ही जेवण घेतलेलं आहे. अजून बटर रोटी आणि स्टार्टरमध्ये लसूणी काहीतरी आहे, ते यायचं आहे. लसूण टिक्का. बाकी वैभवने नूडल्स घेतले आहेत आणि चिकन सावजी. मी पण चिकन सावजी आणि भात घेतलेला आहे. चिकन सूप आलेला आहे, थंडी लागते. बट सेल्फ सर्व्हिस आहे, स्वतःचं स्वतः घ्या सगळं.
तुला मी सांगितलं होतं ॲटलिस्ट आपण दमनला जातोय तरी सुद्धा एक जॅकेट टाक म्हणून. आता मी सूप असं डायरेक्ट पिऊन बघतोय न लिंबू टाकता. पिऊ का बच्चे? पाण्याची बॉटल आली. हां पितोय मी. तेरे आंखों में डर देख के मुझे अच्छा लगा. तिकडे शिकतो म्हणजे सगळ्यांची शेवटी दोघांची कोड आहे. गोड आहे ना ते तोंडावर दिसते गोड आहे किती ते. खरंच चांगलं आहे की तिखट आहे बाबा आम्ही मस्त. विश्वास ठेव तुझ्या. 2-4 काय ती मी घरी करतो ना. मला नदी बघायची सकाळी. भावली डॅमला आपण एकदम असं ह्याला राहिलो होतो ना. तर हे होतं ना त्या आपली पार्टी होती ॲनिव्हर्सरीची. त्याच्यात तो काय बोलला लसूणी म्हणजे ग्रेव्हीसारखं येईल ना. नाही हेच बोलायचं. मग हे चालू होतं. आपण 2 सांगितलं होतं ना की 1 सांगितलं होतं स्टार्टरला. 1 सांगितलं होतं नाही 2 सांगितलं होतं. 1 चिकन स्टार्टर होता बरोबर. मंचुरियन आणि काहीतरी समथिंग 65. त्याच्यानंतर तो लसूणी वगैरे ऑप्शन होता माहिती आहे. दुसरा घे वरती लागला का. घाण पोरगच आहे मी. व्हिडिओ नाही आली पिशवी टी शर्टला लागली. हो मला बोलला सायकलच्या मागच्या सीटवर बेसिन आहे आणि मी त्याला हसले. पण खरंच सायकलच्या मागच्या सीटवर बेसिन आहे. काय युनिक आहे ते. आणि इथे एका माणसाची वाट लागलेली आहे. आम्ही ॲक्च्युली दमनला निघालो होतो पण अचानक आम्ही भंडारदऱ्याला आलो त्यामुळे आम्ही जॅकेट्स वगैरे काही घेतले नाहीत. पण इवन दो दमनला जायचं होतं तरी सुद्धा मी त्याला जॅकेट्स घ्यायला सांगितले होते. का नाही घेतले. अनप्लॅन ट्रिप दरवेळी असंच करतो. जॅकेट्स वगैरे काही घेऊन येत नाही आणि मग अशी सोयीसुविधा करायला लागतात. मला एकदा रात्रीचं रिसॉर्ट दाखवते. इथे त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि हा आहे डायनिंग एरिया. आतमध्ये पण डायनिंग एरिया आहे बाहेर पण डायनिंग एरिया आहे. ते काउंटर टाईप बनवलं आहे आणि नदी काय आज दिसत नाही आहे रात्रीची. तर तुम्हाला ती दिवसा दाखवायला लागेल. आणि वैभव पुढे पुढे पळतो आहे कारण त्याला शूटिंगमध्ये यायचं आहे. स्वतः कधीच शूटिंग करत नाही. सो इकडे ही कॉटेजेस आहेत विथ पॅसेज. सगळ्यांना रिव्हर व्ह्यू फ्रंट व्ह्यू रिव्हर फ्रंट व्ह्यू. तिकडे तुम्ही रिलॅक्स करू शकता. तर ही नदी आहे. बोट उभी आहे तर ही नदी आहे आणि तिथे झोका आहे. झोका आपल्यासमोर नाही येतो रात्रीचा फिरला तरी. सो आमची फायनली मॉर्निंग झाली आणि गुड मॉर्निंग. आणि गुड मॉर्निंग. हा आहे रेस्टॉरंटचा डे व्ह्यू. नाही नको मला. आणि व्हरायटी ऑफ नाश्ता. इडली आहे, सांबार, चटणी, मसाला पोहा, देन मिसळ पाव. इथे पण आहे मसाला डोसा अँड चहा कॉफी. सो अगेन आज व्हरायटी ऑफ नाश्ता आहे. वैभव आज व्हरायटी ऑफ नाश्ता करणार आहेस का. वैभवचं वैशिष्ट्य आहे व्हरायटी ऑफ नाश्ता करतो तो नेहमी रेस्टॉरंटला आल्यावर. बट आपलं तर फिक्स आहे पोहा.
हॅपी अॅनिव्हर्सरीला आलायस तू. अॅनिव्हर्सरीचं एवढं लेट सेलिब्रेशन. व्हिडिओ तुमच्या यूट्यूबवर लेट येत आहेत ते ठीक आहे, पण तुम्ही सेलिब्रेशन पण लेट करता का हो? सो हा आहे आउटसाइड रेस्टॉरंट व्ह्यू. आणि हा आउटसाइड बसलेला वैभव. तो मफिन आणायला जाणार होता, पण शूटिंग करते म्हटल्यावर जरा शूटिंगमध्ये यायचं असतं साहेबांना. असं काहीच नाही. हो 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 गोड गैरसमज आहे. हो हो. तर हा आहे रेस्टॉरंट अँड हे आहेत कॉटेजेस. डे व्ह्यू. असे खूप एंडपर्यंत कॉटेजेसच आहेत, अजून असं आतपर्यंत आहेत. आणि ही आहे नदी, वाकी नदी आहे. आम्ही आता जस्ट सर्च केलं, काहीतरी वाकी नदी आहे. आणि ते बंधारा बांधला आहे सो दॅट पाणी अडलं जाईल. त्यामुळे हे जे फ्लो होतं आहे पाणी ते ॲक्च्युली वाऱ्यामुळे होतं आहे, बाकी पाणी तर अडवलेलंच आहे. त्यामुळे मस्त व्ह्यू तयार झाला आहे. इथे एक आहे छोटीशी बोट आणि तिथे आहे एक मस्त झोपाळा. आम्ही त्या थोडं फोटो काढतो. सो आम्ही राफ्टिंगला चाललो आहे. आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे, पण इथे 3 फूटच पाणी आहे. त्यामुळे जर आम्ही प्लीज पडलोच तर उभं राहू शकतो. मी करेन का बरोबर, चालेल का गाडी? मला नाही माहिती. तू तिकडे नको जाऊ वैभव, फक्त त्या खोल पाण्यामध्ये प्लीज. त्याला मी बघितलंय कशी चालवते. साधारण साधारण, पण दुसऱ्याला बघून गाडी शिकली. दुसऱ्याला बघून शिकलेलं गाडी. हा मस्त. आम्ही हा पहिला एक्सपिरियन्स घेतोय. एकदम रिलॅक्स आहे. वैभव जरा तरी पुढे जा, तिकडे तरी जरा तरी जा. नको, इकडून इकडे पाठी घे वैभव. कुठून? असं घे आणि असं इकडून पाठी घे. इकडे कुठे चाललं? इकडे खोल आहे वैभव. काय खोल? कोण बोललं? हे मला भीती वाटते. हा मुर्गा कसाही नेतोय. वैभव तिकडे का चाललाय? तिकडून खोल आहे बे. तिथे ना खोल आहे आणि वैभव तिकडे चाललाय. टर्न घेऊ ना? हा टर्न घे. मला लय भीती वाटते. ह्या माणसाला भीती वाटत नाही. बडी आहे. मला पोहायला येतं, पण एवढं पण नाही येत की मी स्वतःला वाचवू शकेन. काय वैभव? ये मम्मा, हंसने को कमा रहा है मेरे को. चलो रिवर राफ्टिंग हो गया. आता इट्स टाइम टू गो होम. सो असं होतं आमचं छान रिसॉर्ट. तर गंपू बाप्पा इथे बसलेला आहे, तर गंपू बाप्पाचा आशीर्वाद घेऊया आणि निघूया घरी.
प्रकारे आमचं वेकेशन संपलेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत घरी. पुढचा प्रवास अत्यंत कंटाळवाणा असतो, कारण एकदा स्टेकेशनवर राहिलं, रिलॅक्स झालं की नंतर सगळंच कंटाळवाणं वाटतं. ऑफिसला जाणंसुद्धा कंटाळवाणं वाटतं, पण त्याला काही ऑप्शन नाही, तर आम्ही निघालो आहे घरी. या पुढचा प्रवास मी काही तुम्हाला दाखवत नाही, पण आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.